ठीक आहेस ना? काय कसला विचार करतीस? नाही, काही नाही. मला सांग, आज जे काही घडणार होतं तेच तुला काल संकेतात दिसलं होतं का? काल नंतर तू काहीच बोलली नाही संकेताबद्दल? नाही. नक्की? आधी आता या गोष्टीवर जास्त चर्चा नकोय. मान्य आहे की झाली ती घटना खूप मोठी होती, ती विसरणं खूप कठीण आहे. पण जे घडले ते विसरण्याचा प्रयत्न करा. म्हणजे याविषयी आता अजिबात चर्चा नकोय आणि विचारही करू नका. हे बघा, असं वागा की काही घडलंच नाहीये. हा, एकदम नॉर्मल राहा. हा, हो भाईजी. नेत्रा, मी तुमच्यासाठी काही खायला करून देऊ का? मी आणली कॉफी. सासूमा, पण 2 कप कशाला आणले? त्यांना 1च कप लागतो. तो दोघे हाफ हाफ करून घेते कॉफी. हो ना नेत्रा? काय बोलतेस तू? वेळ काय, काळ काय, तू बोलतेस काय? कुठे काय बोलायचं आईने शिकवलं नाहीये तुला? एक तर लग्न झाल्या झाल्या इतकं महाभयंकर सगळं घडलंय. वहिनी, जे झालंय ते वाईट झालंय, पण या वाईट प्रसंगात सुद्धा आपले आधी आणि नेत्रा सुखरूप आहे. आणि आज जे काही घडलं त्याच्याकडे जर पॉझिटिव्हली बघितलं ना तर लक्षात येईल की लग्न झाल्या झाल्या काहीतरी वाईट घडणार होतं. पण आधी आणि नेत्रा एकत्र आहेत, त्यामुळे त्यांचं नशीब बलवत्तर झालंय आणि काहीही घडलेलं नाहीये. आणि यापुढेही काहीही वाईट घडणार नाहीये. आणि नेत्रा, तू असंच आधीच ऐकत जा. हा, तुम्ही दोघं एकत्र असलात ना की जगातली कोणतीच वाईट शक्ती तुम्हाला काहीच त्रास देऊ शकणार नाही. चल फाल्गुनी. पटतंय मला केतकी काय म्हणाली ते. नाही होणार आता काही वाईट. अरे बापरे, तुझं बोलणं झालं का पोलिसांशी? ठीक आहे, हो मी सांगतो अद्वैतला. काय झालं बाबा? काय म्हणाल तेजस? तुमच्या कारला ज्या डंपरने धडक दिली होती तो डंपर ड्रायव्हर गेलाय. त्याच्या डोक्याला जबर मार लागला होता. कदाचित ब्रेक फेल झाला असेल किंवा तसं गाडीवरचं कंट्रोल सुटलं असेल. पोलिसांचंही तेच म्हणणं आहे. चूक ड्रायव्हरची नव्हती, चूक होती मालकाची. काय लोक पैसे कमवण्यासाठी गाड्या घेतात पण मेंटेनन्स नाही, मग असे हे नाहक बळी जातात. काय झालं? काय, कोणाचा बळी गेला? तू नको टेन्शन घेऊस. नाही, आधी काय म्हणत होते शेखर? कोणाचा बळी गेला सांगा ना मला. अद्वैत, एका अर्थी तुमच्यावर संकट आणणारा स्वतःच गेला असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. काय रुपाली? हो, पण काय नक्की काय झालंय? अगं, ज्या डंपरने कारला आपल्या धडक दिली होती त्याच्या ड्रायव्हरची डेथ झाली. हो, जे झालं ते खूपच वाईट झालं. पण बाबा, हे प्रकरण आपण वाढवायला नकोस. तू आता जास्त विचार करू नकोस. तू जाऊन आराम कर. आहे मी. आपलं ना कुठलं ठीक आहे. मित्रा, काय झालंय? तू पाणी घे, पाणी पिया दे. ठीक आहेस तू आता? काय झालं मित्रा? मला सांग, काय दिसलं तुला संकेतात?
नेत्रा, दिस इज नॉट फेअर. तुला मला सांगावं लागेल तुला काय दिसलंय ते संकेतात. नेत्रा, तू जर मला सांगितलं नाहीस ना, मी रात्रभर असाच बसून राहीन. नाही साहेब, ते नेत्रा, मला नाही हा शब्द ऐकायचाच नाही. मला प्लीज सांग, काय दिसलंय तुला संकेतात? साहेब ते आईला बरं नाही असं दिसलं संकेतात. मग आपण आत्ता लगेच जाऊयात का तिकडे? नाही नाही नाही, नको. मग आपण फोन करूयात आईला. आई झोपली असेल आता, खूप रात्र झाली आहे ना. आई झोपली असेल. मी उद्या सकाळी फोन करते. बरं, ठीक आहे. तू आता आराम कर. ते तिकडे. मला ना कळतच नाही कधी कधी नक्की तुझ्या मनात काय सुरू आहे. बस झालंय सगळं नेत्रा. आजपासून आपला संबंध संपला. कोणी लागत नाहीस तू आजपासून माझी. बाकी ज्या काही फॉर्मॅलिटीज असतील त्या मी करेनच, पण आपलं नातं तुटलं नेत्रा. आणि त्या संकेतात मला आपल्या घरातून अंत्ययात्रा निघताना दिसली. काय? नाही, असं नाही घडणार. काही नाही होणार असं काही. साहेब, मला माहिती आहे ती अंत्ययात्रा माझीच होती. कारण ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी जुळून आल्यात, मला खात्री आहे ती माझी अंत्ययात्रा होती. प्रश्न हा आहे की जर माझ्या मृत्यू आधीच अद्वैत साहेबांना सगळं कळणार असेल तर अर्थात हे रुपालीबाई साहेब किंवा इंद्राणीताईच करू शकतात ना. कारण आपल्या दोघांव्यतिरिक्त माझ्या मृत्यूबद्दल फक्त त्या दोघींनाच माहिती आहे. साहेब, मी खूप मोठं सत्य लपवलं अद्वैत साहेबांपासून. त्यांना हे कळलं ना की त्यांना खूप राग येईल माझा. मी त्यांना फसवलं असं वाटेल त्यांना. माझं त्यांच्याशी लग्न झाल्यावर माझा मृत्यू होणार आहे हे त्यांना कोणीच सांगितलं नाही. आणि अद्वैत, मला काही बोलायचं नाहीये तुमच्याशी. तुम्ही प्लीज जा इथून. प्लीज एकट्याला सोडा मला. अद्वैत, मला तुम्हाला सांगितलेलं कळत नाहीये का? तुम्ही प्लीज जा इथून. तुम्ही जाताय की मी जाऊ?
का बचवलंस मला? का खोटं वागलीस माझ्याशी? हं? माझ्याशी लग्न झाल्यावर तुझा जीव जाणार आहे याचा अर्थ काय नेत्रा? आणि तरी तू का लग्न केलंस माझ्याशी? नेत्रा, मला उत्तर हवंय. तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून तू माझ्याशी लग्न नाही केलंस. माझा जीव वाचावा म्हणून तू माझ्याशी लग्न केलंस ना? खोटं बोललीस ना? साहेब, मला माहित होतं आपलं लग्न झाल्यावर माझं मृत्यू होईल. पण ऐका ना, पण तरी मी तुमच्याशी लग्न केलं तर माझं जीवापाड प्रेम आहे तुमच्यावर. ऐका ना, मला सांगा, हे मृत्यू वगैरे आपल्या हातातच का नाही ना? माझी जी नियती आहे ते होणार. मला नाही ऐकायचं आता नियतीच्या गोष्टी नेत्रा. बस नेत्रा, मी जर पूर्वीचा अद्वैत असतो ना तर कदाचित हे सगळं मी इग्नोर केलं असतं. पण आता माझा खरंच विश्वास आहे या सगळ्यावर. माझा विश्वास आहे तुझ्या त्रिनयना देवीवर. आणि माझा सगळ्यात जास्त विश्वास तुझ्यावर होता नेत्रा. मी तुला विचारलं होतं ना तेव्हा तू काय म्हणालीस? की तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून तू माझ्याशी लग्न करतेस. मला माझ्या बरोबर अख्खं आयुष्य घालवायचं म्हणून तर मी वेड्यासारखं प्रेम केलं तुझ्यावर. वेड्यासारखा विश्वास ठेवला तुझ्यावर. पण माझ्या नशिबातला मृत्यूयोग टाळावा म्हणून लग्न करत होतीस माझ्याशी. माझ्यावर प्रेम आहे असं खोटं सांगून माझा जीव वाचवून उपकार करत होतीस माझ्यावर. तुझं माझ्यावर प्रेम नाहीये नेत्रा. तू रक्षा कवच आहेस ना माझी, म्हणून तू लग्न केलंस माझ्याशी. तुझं प्रेम नाहीये माझ्यावर. साहेब, असं नका ना बोलू. साहेब, असं नका ना बोलू. मला माहितीये माझं चुकलं. मी तुमच्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवायला नको होती. खरंच चुकलं माझं. पण ही गोष्ट तुमच्यापासून लपवली कारण मला माहित होतं की जर तुम्हाला कळलं की आपलं लग्न झालं तर माझा मृत्यू होईल तर तुम्ही माझ्याशी कधीच लग्न नाही करणार. आणि आता मी तेच करणार आहे जे माझ्या हातात आहे. बस झालं नेत्रा. आजपासून आपला संबंध संपला. आजपासून कोणी लागत नाहीस तू माझी. बाकीच्या काही फॉर्मॅलिटीज असतील त्या मी करेनच, पण आपलं नात तुटलं नाही. नेत्रा, माझं खरंच खूप प्रेम आहे का तुझ्यावर. पण असं तुझा जीव घेऊन मिळालेलं आयुष्य मी नाही जगू शकत नेत्रा. नाही जगू शकत. आणि नेत्रा, आपलं लग्न झालंय म्हणून होणार आहे नाही सगळं. हा ठीक आहे ना. मग हे लग्नच संपलं तर सगळं आधीसारखं होईल ना नेत्रा. आणि मी हे सगळं रागवून नाही बोलत आहे. खरंच नाही राहू शकत नेत्रा तुझ्याशिवाय आता. तुझ्यानंतर माझं काय होईल याचा विचार केलास तू. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. नेत्रा, तू कुठेही असलीस तरी चालेल.
तू माझ्यासोबत नसलीस तरी चालेल, पण तू अस हं? तुझं असणं खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी, खूप महत्वाचं आहे. नको ना. नाहीये म्हणून तेव्हा काय नेत्रा, तोपर्यंत तुम्ही जे काही केलं ना त्यासाठी तुमची काही कारण होती. आता मी जे करतोय त्यासाठी माझी काही कारण आहे. या मुलीच्या आयुष्यात संसार सुख नाहीये. चला, आग लागलीये, नाही भडकलीये. आणि आतापर्यंत काय झालंय यापेक्षा पुढे काय होऊ नये यासाठी मला हालचाल करावीच लागेल नेत्रा. मला खरंच कळत नाही मी कसं समजवतो मला. नेत्रा, समजवण्याची काहीच गरज नाहीये. इनफॅक्ट समजवण्याची वेळच निघून गेली. एक मिनिट आधी नेत्रा, नक्की काय झालंय? तुम्ही का भांडताय? भाईजी, काय झालं? अद्वैत, तू दुखावला गेलास हे कळतंय आम्हाला, पण त्यावर तू जे करायला निघालास ना ते सोल्युशन नाही आहे. आणि तू जे ऐकलंयस ना ते अर्ध सत्य आहे. तुला असं वाटतंय की तुमचं लग्न झाल्यावरती तुझा जीव वाचेल आणि तिचा जीव जाईल, पण असं नाहीये. नेत्राला काही होणार नाही. अरे, नेत्राचा जीव जाईल ही गोष्ट बदलण्यासाठीच आपण त्रिनयना देवीच्या देवळात जाऊन सगळ्या अटी पूर्ण करून हे लग्न पूर्ण केलं, पार पडलं. हे सगळं त्याच्यासाठीच केलंय ना आपण. तिला खरंच काही होणार नाही, विश्वास ठेव माझ्यावरती. तुमच्यावर नाहीये माझा विश्वास आता. अद्वैत, मी खरं सांगतोय, तिला खरंच काही होणार नाही. नेत्र, प्लीज आता तरी मला काही न लपवता खरं खरं सांग. काय म्हणताय ते? खरंय काय? हो, म्हणजे धुळीच्या कणा एवढी शक्यता आहे माझा जीव वाचण्याची. धुळीच्या कणा एवढी शक्यता आहे? याचा अर्थ काय होतो कळतंय तुम्हाला? पण साहेब, शक्यता आहे. खरंच शक्यता आहे नेत्र? हं? बाबा, का केलं तुम्ही असं? मुलगी मानता ना नेत्राला तुम्ही तुमची, तो तिचाच जीव घ्यायला निघाला होता. साहेब नाही, शेखर साहेबांनी मला सगळं. नाही नेत्रा, नाही, मला यावर डिस्कशन नको आहे. साहेब ऐका ना, खरंच सांगते, त्यांनी जे मला- झालं ते बास झालं. डोकंच चालत नाहीये. फाल्गुनी, केतकी, तुम्ही आधी शांत व्हा भाऊ. तुम्ही स्वतः टेन्शन घेऊ नका आणि तिलाही टेन्शन देऊ नका. होईल सगळं ठीक. नेत्रा, मी निघतोय. अद्वैत माझा फोनच उचलत नाहीये. ठीक आहे, मी भेटतो त्याला आणि बोलतो त्याच्याशी. येतो मी. साहेब, काही झालं तरी अद्वैत साहेबांनी हे नातं नको तोडायला. तू शांत होती, असं काही घडणार नाही. मी आहे ना, मी बघतो काय करायचं ते. टेन्शन घेऊ नकोस. भाऊजी, एक बोलू का? बोल ना. म्हणजे नेमकं काय घडलंय हे मला डिटेलमध्ये माहीत नाहीये, पण तरी सुद्धा मी एक खात्रीने सांगू शकते की अद्वैत नेत्राला डिवोर्स नाही देऊ शकणार. म्हणजे मला असं वाटतं की आधी नेत्राच्या केसमध्ये त्यांचा डिवोर्स होणं सुद्धा इतकं सोपं नसेल. म्हणजे आपण
त्यांचं लग्न झालंय हे कोर्टाला कसं प्रूव्ह करणार आहोत? भाऊजी, हे लग्न अख्ख्या जगापासून लपवून सिक्रेटली झालंय. त्याची कुठेही नोंद नाहीये. साधे पाहुणेही नव्हते की लग्नाचे फोटो सुद्धा काढले नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचा डिवोर्स होणं इतकं सोपं नाहीये. नेत्रा, तू आत्ता ऐकलंस केतकी काय म्हणाली ते? ही गोष्ट माझ्या लक्षातच आली नाही. केतकी, थँक्यू. नेत्रा, आता हे सिद्ध होतं की आपल्यावरती त्रिनयना देवीचा आशीर्वाद आहे. आता मला खात्रीच पटली, आता काहीही वाईट होणार नाही. बघच तू, माझा विश्वास जिंकेल. ये तुम्ही. क्या प्लीज रिलॅक्स. अद्वैत, एक गोष्ट नीट समजून घ्या. डिवोर्स घ्यायचा ठरवला आणि कोर्टाची पायरी चढायची ठरवली की कोर्टात पर्सनल असं काहीही राहत नाही. कोर्टामध्ये आपल्याला हे असं कारण नाही देता येत की पर्सनल रिझनसाठी डिवोर्स हवाय. बघा, मला असं वाटतं की तुम्हाला समुपदेशनाची गरज आहे, मॅरेज काउन्सिलिंगची. तुम्ही आणि तुमच्या मिसेस दोघं जण जाऊन मॅरेज काउन्सिलरला भेटता का? मी देऊ का तुम्हाला एखादा काउन्सिलरचा कॉन्टॅक्ट देऊ का? मॅम, काउन्सिलिंगची गरज नाहीये आम्हाला. तुम्ही प्लीज मला डिवोर्सची प्रोसिजर सांगा. मला लवकरात लवकर हे नातं संपवायचंय. कसं असतं ना की नातं तोडणं, त्यातल्या त्यात लग्न संपवणं ही काय अशी पटकन होणारी गोष्ट नाहीये. आणि अगदी कायद्याच्या भाषेत सांगू का तुम्हाला, लग्न झाल्यानंतर 6 महिन्याच्या आधी तुम्हाला डिवोर्ससाठी तसंही अप्लिकेशन करता येत नाही. 6 महिने? हो ना. आणि तुमचं तर 5च दिवसापूर्वी लग्न झालंय, म्हणजे रजिस्ट्रेशन पण झालं नसणारच ना? नाही, रजिस्टर नाही केलंय लग्न. बरं, मग एक काम करूया का, आधी आपण रजिस्ट्रेशन करून घेऊया, त्याच्यानंतर डिवोर्सची प्रोसिजर सुरू करून देऊया. मॅम, हे रजिस्टर करणं खरंच गरजेचं आहे. मिस्टर राजाध्यक्ष, आय नो तुम्हाला हे नातं तोडण्याची काही झालेली आहे, पण तुम्ही वेल एज्युकेटेड आहात. तुम्हाला एवढं तर समजतं ना की नातं जोडलंय हे सिद्ध झाल्याशिवाय नातं तोडता कसं येणार? बरं, ठीक आहे मॅम, आपण करून घेऊयात रजिस्टर लग्न. ऑल राईट. मग तुम्ही तुमच्या मिसेसचे, तुमचे आणि लग्नाला कोणी विटनेस वगैरे आला असेल ना, त्यांचे डॉक्युमेंट्स घेऊन या, सुरू करून देऊ आपण. ओके, पण या सगळ्या प्रोसेसला साधारण किती वेळ लागेल? वेळ तर लागणारच. डोकं फिरलंय तुझं? मी बंटीला गायब केलंय? काय बोलतेस तू? दुसरी किल्ली तू बनवून घेतलीस बंटीच्या घराची. लपून छपून तू भेटत होतीस त्याला. तूच गायब केला नाहीस ना त्याला? बोल, कुठे नेऊन ठेवलायस? कुठे आहे बंटी? ग्रंथासाठी बंटीचं काही केलं नाहीयेस ना तू? खून दैना केलायस बंटीचा? बोल. तुला विश्वास ठेवायचा तर ठेव, नाही तर नको ठेवूस. बंटीला मी काहीही केलेलं नाही. उलट मीच तुला सांगत होती की त्याला सायकॅट्रिस्टकडे घेऊन जाऊया. आहे लक्षात तुझ्या? घोळ झालाय, सगळाच घोळ झालाय. बंटी तेजसला, आदिला किंवा शेखरला भेटला तर काय होईल कळतंय का तुला? तुझ्यामुळेच झालंय हे. तुला किल्ली द्यायलाच नको होती बंटीच्या घराची. तूच केलंयस. तू नव्हतीस ना तोपर्यंत तो शांत पडून असायचा घरात. माझ्यामुळे? नेत्रा, नेत्रा, देवी आईचा महिमा खरंच आपल्या समजण्या पलीकडचा आहे. काय झालं साहेब? तुम्ही भेटलात अद्वैत साहेबांना? हो, पण त्याने मला जे काही सांगितलं ना ते ऐकून उलट माझं मन हलकंच झालंय. तो तुझ्याशी नातं तोडायला निघाला होता, पण आता तो जे काही करतो ना त्याने नातं तुटणार नाहीये. उलट तो हे नातं अजून घट्ट करतोय कायद्यानं. तो तुझ्याशी कोर्ट मॅरेज करणार आहे म्हणतो.
तुला माहितीच आहे. आणि त्याकरता बराच वेळ लागणार आहे ग. आणि हाच वेळ आपल्याकरता संधी आहे हे सिद्ध करण्याची की हे नातं कधीच तुटू शकत नाही. नेत्रा, मला तुझ्या जीवाच्या बाबतीत आता कसलीच रिस्क नाही घ्यायची. त्यामुळे हे आपलं नवरा बायकोचं नातं आपण संपवूयात आता. आणि म्हणूनच हे असं एकत्र एकाच रूम मध्ये सुद्धा नको राहायला आपण. आय नो हे असं एकमेकांशी मनाने जुळलेलं नातं इतक्या सहजासहजी तुटत नसतं. पण नेत्र आता आपल्याला हे संपवावं लागेल. आणि नेत्र आपली मैत्री, आपलं मैत्रीचं नातं तसंच राहील नेत्र. ते नाही बदलणार. म्हणजे तू कशी आधी त्या रूम मध्ये राहायचीस, माझ्यासाठी ब्लॅक कॉफी घेऊन यायचीस, आपण दोघं एकत्र ऑफिसला जायचो, ते सगळं तसंच राहील. आय नो आता हे सगळं खूप डिफिकल्ट आहे, पण आपण करूयात मॅनेज. होईल मॅनेज नेत्र. करशील ना तू? होईल मॅनेज नेत्र. मी करेन, मला जमेल. काय मग बिंडोक राजाध्यक्ष काय करणार आता? ओ सासरे बुवा, बघा तरी माझ्याकडे. चला, सासरे बुवांनी गुडघे टेकले म्हणायचे. पण खरंच मला कीव येते तुझी. किती मेहनत घेतली होती या लग्नासाठी.
म्हणजे तू अटी पूर्ण केल्या, एवढा त्रास सहन केला, पण काय झालं? 4 दिवसातच वाट लागली त्या लग्नाची, हो ना? मला सांग, डिवोर्स घेण्यासाठी अशा काही अटी नसतात ना? म्हणजे असं वरदान असलेल्या मुलींना जर डिवोर्स घ्यायचा असेल तर काही अटी पूर्ण कराव्या लागत नाहीत ना? कोर्टात केळीचे काम वगैरे घेऊन जावं लागणार नाही ना? नको बाबा, खरंच खूप त्रास होतो, सिरियसली. काय तर म्हणे लग्नानंतर बघून घेईन. धमकी दिली होतीस मला. काय झालं? तू बिंडोक, तुझा तो लेख बावळट राजाध्यक्ष, त्याने गुडघ्याला वाशिंग बांधलंय आणि तू मेंदूला. सगळाच उतावळेपणा. तुला काय वाटतं रे राजाध्यक्ष? नेत्राचा जीव वाचेल? असा कसा वाचेल? तुझीच इच्छा होती ना तिचा बळी घ्यायचा ही, होती की नाही? होती, खोटं बोलायचं नाही. तुझीच इच्छा होती. पण एक गोष्ट मला चांगली माहिती आहे शेखर, की मनापासून एखादी इच्छा बाळगली ना तर ती पूर्ण होतेच. तुझी इच्छा पूर्ण होणार. नेत्राचा बळी जाणार आणि मी तुला उद्ध्वस्त करणार. तुझ्या या पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही. पोकळ? व्हिडिओ आहे माझ्याकडे घैसास गुरुजींचा, दाखवू का अद्वैतला? हा, अद्वैत, तुला मी सगळं सांगतो. आज तुझ्यापासून मी काही लपवून ठेवणार नाहीये. सगळं खरं खरं सांगतो. लग्नासाठी तुमच्या पत्रिका जुळवण्यासाठी मी घैसास गुरुजींकडे गेलो आणि त्यांच्याकडनं मला असं कळलं की हे लग्न नाही होऊ शकत. कारण लग्नानंतर तुझ्या पत्रिकेतला अकाल मृत्यूयोग टळेल, पण तो मृत्यूयोग नेत्राला येईल. आणि तिच्या पत्रिकेतला मृत्यूयोग लपवण्यासाठी मी पत्रिकेत बदल करायचे ठरवले. तिची जन्मवेळ होती सकाळी 8:35 ती मी बदलून रात्री 8:35 केली, ज्यामुळे तिच्या पत्रिकेतला अकाल मृत्यूयोग कळणार नाही. अद्वैत, मला मान्य आहे ना, चूक झाली माझ्याकडनं, चूक नाही, गुन्हा आहे हा. पण मी हे सगळं फक्त तुझ्यासाठी केलंय, बाप म्हणून. हे बघ, मी तुला सगळं खरं खरं सांगितलंय, सगळं सांगितलंय. अद्वैत, तू चिड माझ्यावरती, रागाव मला, पण काहीतरी बोल माझ्याशी. कधी कधी ना आपण एखाद्याच्या प्रेमात का पडतो, एखाद्या माणसाबरोबर लग्न का करतो, त्याची कारणं ना लोकांना नाही देत आहेत. पण घटस्फोट घ्यायचं म्हटलं की 100 कारणं समोर येतात. तुमचं बघा, तुम्हाला घटस्फोट तर घ्यायचा आहे, पण तुम्हाला एकही कारण देता येत नाहीये. तुम्ही वेळ घ्या. तसंही आपल्याला 6 महिने लागणारच आहे रजिस्टर व्हायला लग्न. मॅम, तुम्ही प्रोसिजर स्टार्ट करा. ठीक आहे, ओके. थँक्यू. निघूयात. मृत्यूनंतरचा संकेत म्हणजे हा मृत्यू टाळता येऊ शकत नाही.
मला सांगा, माझ्या हातात काय होतं? माझ्या हातात एवढंच होतं की माझ्या वाट्याला जे काही उरलं सुरलं आयुष्य आहे ते मी ज्याच्यावर प्रेम करते त्याच्यासोबत घालवावं. आणि मी तेच केलं. मी माझ्या मनाचं ऐकलं. माझ्या उरलेल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण मला फक्त तुमच्या बरोबर घालवायचा आहे. कारण मी खरंच खूप प्रेम करते तुमच्यावर. साहेब, या सगळ्यात खरंच शेखर साहेबांची काहीच चूक नाहीये. तुम्ही हे सगळे गैरसमज मनातून काढून टाका. मी तुमच्याशी लग्न केलं कारण माझं तुमच्यावर प्रेम आहे. आणि मृत्यूपेक्षा मला आपलं प्रेम महत्वाचं आहे. तुम्हीच मला सांगा, आता मला संकेत आलाय, आपण हा मृत्यू कसा टाळू शकतो? कारण मृत्यू माझी नियती आहे. आपण ते नाही बदलू शकत. मग कशाला नातं तोडायचं? खरंच काहीच होऊ शकत नाही का? म्हणतात ना, शोधलं तर देव सुद्धा सापडतो. मग आपल्याला नातं तोडण्याशिवाय दुसरा मार्ग नाही सापडू शकत. खरंच काहीच होऊ शकत नाही. मग आपल्याला नातं तोडण्याशिवाय दुसरा मार्ग नाही सापडू शकत. खरंच काहीच होऊ शकत नाही. हा बाबा. अद्वैत, काल रात्री जे आपलं बोलणं झालं होतं ते तर करण्याची वेळ आली. तू नेत्राला घेऊन लवकर घरी ये. बाबा, पण हे सगळं इतक्या लगेच? खरं तर खूप उशीर झालाय. हे सगळं आधीच करायला हवं होतं. तू ये. शेखर, सांगाल का काय झालंय? साहेब, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. नेत्र, खूप सुंदर दिसतेस. म्हणतात मुलीच्या गळ्यात एकदा मंगळसूत्र आणि कपाळावर कुंकू आलं, मुलगी आणखी सुंदर दिसते. खरंच आहे नेत्र, खूप सुंदर दिसते. कशा आहात सौ नेत्रा अद्वैत राजाध्यक्ष? सौभाग्यवती भव. मला लग्नाला येता आलं नाही. त्यात तुम्ही असं तातडीने बोलून घेतलं. खूप काळजी वाटत होती. तर नेत्राला बघून जीवात जीव आलाय माझ्या. तुम्ही प्लीज बसा ना, आपण बोलूया. बसा प्लीज. ये बस. कैसास गुरुजींचा व्हिडिओ घेऊन खूप मोठं काम करून ठेवलंय मी. या व्हिडिओमुळे शेखरला कसं मनाप्रमाणे नाचवता येतं. बाबा, आता आलेच सगळे. सांगा ना, तुम्हाला काय सांगायचं होतं. सांगतो. तुम्हाला मी वावशीवरनं अर्जंटली बोलवून घेतलं, सगळ्यांना जमायला सांगितलंय, कारण मला तसंच काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. खूप महत्वाचं आहे.
कुठलीही ओळख नसताना नेत्रा फक्त माझ्या एका शब्दाखातर अद्वैतचा जीव वाचवण्यासाठी त्याचा रक्षा कवच बनून या राजाध्यक्षांच्या घरात आली. तिने एकदा नाही अनेकदा अद्वैतचा जीव वाचवलाय. हळूहळू ही अनोळखी नेत्रा कधी आमच्या घराचा भाग झाली आम्हाला कळलंच नाही. तिची अद्वैतची मैत्री झालीच, पण तिचं घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडलं, तिने जोडलं, जपलं सुद्धा. आणि आज अशी अवस्था आहे की नेत्राशिवाय घरातल्या लोकांचं पान हलत नाही. जेणेकरून असं वाटेल की सगळ्यांना की पत्रिका व्यवस्थित जुळली आहे. साहेब, तुम्ही आम्हाला वचन दिलं होतं ना, माझ्या नेत्राला स्वतःच्या मुलीसारखं जपा. आणि इथे तर तुम्ही तिला मारायला निघाला. आई तू काय बोलतेस? तू एक शब्द बोलू नकोस नेत्रा. का वागला साहेब तुम्ही असं? सांगा ना, का वागला? आम्ही काय वाईट केलं होतं तुमचं? नाही, मी ना आता नेत्राला इथे एक क्षणभरही थांबू देणार नाही. आम्हाला वाटलं होतं अद्वैत साहेबांच्या हातात नेत्राचा हात दिला, आता सगळं व्यवस्थित होईल. साहेब अहो, ज्या मुलीने तुमच्या मुलाचा जीव वाचवला, तिच्या जीवावर उठलाय तुम्ही. नेत्रा, अगं तुझ्या जीवावर उठले ते. नेत्रा, आई एकदा ऐक ना माझं. मी नाही का येऊ शकत. तू मला इथून कुठे घेऊन गेलीस तरी शेवटी माझा प्रवास देवी आईच्या चरणाशी संपणार आहे ना. माझं जे काही व्हायचं ते इथे होऊ दे. माझ्या घरात. माझं खूप प्रेम आहे ग अद्वैत साहेबांवर. ज्या दिवशी मला कळलं ना की त्यांच्याशी लग्न केल्यावर माझा मृत्यू होऊ शकतो, त्याच दिवशी मी ठरवलं होतं की माझ्या आयुष्याचा उरलेला प्रत्येक क्षण त्यांच्याबरोबर घालवायचा. आणि तुला मला सुखात बघायचंय ना. मी इथे खूप सुखी आहे, खूप आनंदात आहे. हे सुखाचे क्षण नको ना हिरावून घेऊ माझ्याकडून.
मला शेवटच्या श्वासापर्यंत अद्वैत काही साहेब होणार नाहीये तुला. मी तुला काही होऊ देणार नाहीये. आई, मला आजही आठवतो तो दिवस जेव्हा मला कळलं होतं नेत्रा माझं रक्षा कवच आहे. मला आधी पटत नव्हतं हे सगळं. खूप वाईट वागलो मी नेत्रा बरोबर, पण ही मुलगी हिची माझी धडणी ओळख ना पाळत, पण तरी डोळ्यात तेल घालून उभी राहिली माझ्या रक्षणासाठी. ती मला एकदा म्हणाली होती की अद्वैत साहेब तुमची सावली बनून तुमच्या सोबत राहीन, आणि खरंच तिने तसंच केलं. सावली सारखी राहिली कायम माझ्यासोबत, माझं रक्षा कवच बनून. आई, जर तिच्या केसाला जरी धक्का लागला ना तर माझ्यासारखं वाईट कुणी नाही, लक्षात ठेवा. काही होऊ देणार नाही मी नेत्राला. सुखाने संसार कर. सौभाग्यवती भव, सुखी राहा. नेत्रा, तू आता इथेच राहणार. थँक्यू बाईजी. थँक्यू. नेत्रा, नेत्रा, तुला आता तरी माझं म्हणणं पटलं का? मला अद्वैतच्या डोळ्यात जो विश्वास दिसला ना, माझी पूर्ण खात्रीच पटली. तुला काही होणार नाही. आणि आता तर तो म्हणतोय की तो तुझं रक्षा कवच बनून राहील. पण साहेब, आज तुम्ही जे काही केलं ते फारच धोकादायक होतं. म्हणजे आई आबांसमोर तुम्ही सगळंच सांगून टाकलं. काही जरी चुकीचं घडलं असतं तर खूप मोठी अडचण झाली असते. असं बोलायचं सुद्धा नाही. काही चुकीचं घडणार नाही. अद्वैत काय म्हणाला ऐकलंस ना तू? आता सगळं व्यवस्थित होईल, काळजी करू नकोस. आता एकच अडचण राहिली, रुपाली म्हात्रे. मी बघतो तिच्याकडे आता. म्हणजे सगळाच हिशोब करायचा आहे माझ्या डोक्यात, सांगतो तुला.
नेत्रा, नेत्रा बॅग भर तुझी, आपल्या रूम मध्ये चल. खरंच सांगतोय, चल पटकन. तेजस साहेब, तुम्ही तरी सांगा, तुमचं ऐकतील ते. कोण साहेब? कोण? साहेब कोण आहे इथे? भाऊजी. सांगा ना तुम्ही त्यांना. कितने रुपये लेते हो इसका? कम ऑन बायजी प्लीज, तुम्ही जा आता आणि नेत्रांना पण घेऊ जा. आणि हाँ, इथून पुढे नेत्रा को आपके बेडरूम और आपके दिल से कभी बाहर मत निकालना, ओके? वाह फाल्गुनी वाह. तेजस, तू ना फाल्गुनीला घेऊन एखादं नाटक कर. किती फिल्मी. हो ना, मग फिल्म करेन. पण बरोबरच. हे मस्करी बास झाली, तर जाऊ दे. जा तुम्ही. डार्लिंग, चालीस कुठे? कित्येक दिवसात आपण आपल्या प्रेमाचं बोललोच नाही. तुला आठवत, मी तुला म्हणालो होतो, तुला जे करायचे ते लवकर कर, कारण लवकरच मी तुला नाचवेन. पाहिलंस ना, तसंच होतंय. त्या व्हिडिओवरनं मला तू ब्लॅकमेल केलास, माझ्याकडनं बऱ्याच गोष्टी करून घेतल्यास, पण आता तू स्वतः हे सगळं अद्वैतला जाऊन सांगायचंस की तू मला कसं ब्लॅकमेल केलंस. अद्वैत समोर सगळ्या गोष्टी तू कबूल करायच्यास, नाहीतर मग मला जे करायचं ते मी करेनच, आणि ते तुला महागात पडेल.